मुलगी अचानक गप्प होते. ती रागवत नाही, ती भांडत नाही, ती प्रश्नही विचारत नाही. आणि हाच क्षण पुरुष सगळ्यात जास्त चुकतो. कारण पुरुषाला वाटतं आता सगळं ठीक आहे, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. पण सत्य असं आहे की मुलगी गप्प होते तेव्हा नातं सगळ्यात धोक्यात असतं. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा समजून घेण्यासाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल मुलगी गप्प का होते, ती मनात काय ठरवत असते आणि कोणत्या टप्प्यावर ती कायमची दूर जाते. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. पॉइंट 1. ती आधी खूप सहन करते मगच गप्प होते. मुलगी लगेच गप्प होत नाही, ती आधी समजून घेते, ती आधी माफ करते, ती आधी स्वतःलाच दोष देते. तो बिझी असेल, माझ्याच अपेक्षा जास्त असतील, मी ॲडजस्ट करायला हवं. पण जेव्हा सहन करण्याची मर्यादा संपते तेव्हा शब्द संपतात आणि मग ती गप्प होते. पॉइंट 2. तिला भीती असते बोलले तर नातं तुटेल. मुलगी गप्प होते कारण तिला भीती वाटते. भीती कशाची? मी प्रश्न विचारले तर, मी माझं दुखणं सांगितलं तर तो कंटाळेल का? तिला वाटतं मी गप्प राहिले तर तो माझ्या जवळ राहील. ही गप्पीपणा कमजोरी नाही, तो शेवटचा प्रयत्न असतो. पॉइंट 3. तिला वाटतं खरं प्रेम बोलल्याशिवाय समजतं. मुलगी प्रेमात असताना खूप मोठी चूक करते. ती अपेक्षा ठेवते पण शब्दात सांगत नाही. कारण तिच्या मनात एक विचार असतो, जर तो मला खरंच समजत असेल तर मला सांगण्याची गरज नाही. पण इथेच पुरुष आणि बाई एकमेकांना चुकवतात. इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल हे माझ्या नात्यात घडलंय तर हा व्हिडिओ लाईक करा. आणि अशाच मनातल्या न सांगितलेल्या प्रेमाच्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मनाच्या गुपिते चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही नुसतं बोलत नाही, मन उलगडतो. पॉइंट 4. तिला सतत मागणारी दिसायचं नसतं. मुलगी गप्प होते कारण तिला भीक मागायची नसते, तिला रिप्लाय मागायचा नसतो, वेळ मागायचा नसतो, प्रेम मागायचं नसतं. तिला हवं असतं समोरून मिळालेलं प्रेम. म्हणून ती थांबते आणि बघते तो स्वतःहून येतो का. पॉइंट 5. ती आतून स्वतःला तयार करत असते. हा सगळ्यात खोल मुद्दा आहे. मुलगी गप्प होते तेव्हा ती काहीच करत नाही असं वाटतं, पण आतून ती स्वतःला तयार करत असते. मी किती देऊ शकते, मी किती सहन करणार, मी यात एकटीच आहे का. आणि हळूहळू ती मनात उत्तर शोधते. पॉइंट 6. गप्पीपणानंतर 2च वाटा असतात. मुलगी खूप काळ गप्प राहिली तर पुढे 2च गोष्टी असतात. एक, तो बदलतो आणि नातं वाचतं. दुसरं, ती मनातून तुटते आणि हळूच निघून जाते आणि तेव्हा ती काहीच समजावून सांगत नाही. सत्य हे आहे, मुलगी प्रेमात असताना गप्प होते कारण ती अजूनही नात्यावर विश्वास ठेवते. पण लक्षात ठेवा, गप्पीपणा म्हणजे शांतता नाही, तो शेवटचा इशारा असतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा आत्ता समजलं. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जिला अजूनही समजलेलं नाही.